नमस्कार मंडळी, कांचन ब्लॉग्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे वांग्याची रस्सा भाजी, झणझणीत अशी काळ्या मसाल्यातली वांग्याची रस्सा भाजी। चला तर मग रेसिपी बघूया। त्यासाठी मी इथे 3 वांगे घेतलेले आहेत। बघू शकता मस्त अशी कोवळी लुसलुशीत वांगे आहेत, त्याचे मागचे देठ काढून घेतलेला आहे। मी मस्तपैकी असे त्याच्या फोडी करून घ्यायच्या। मी 3 वांग्याच्या 6 असे काप करून घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे छोटे मोठे किंवा आपूट वांगे ठेवले तरी चालते, पण ते लवकर शिजत नाही। नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे भाजलेले तीळ घेतलेले आहेत। हे तीळ मी ऑलरेडी भाजून ठेवले होते। तीळ भाजून ठेवल्यामुळे काय होतं, त्याला जाळी लागत नाही आणि चांगले भरपूर दिवस ते टिकतात पण। नंतर थोडंसं चिरलेलं खोबरं घेतलेले आहे, तसे काप करून घेतलेले आहेत। 4-5 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आणि ते भाजलेले शेंगदाणे पण मी ऑलरेडी भाजून ठेवते, कारण गरजेच्या वेळेला पटकन ते कामी येतात। नंतर त्याचं असं वाटण करून घेतलं, थोडंसं पाणी घातलं आणि 2 मिनिटं परत मिक्सरला फिरवून ह्या पद्धतीने मी वाटण करून घेतलेलं आहे। तर एका कढईमध्ये कढई तापवली, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातलं। तेल चांगलं गरम होऊ दिलं। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरी आणि मोहरी घालून घेतली। जिरी मोहरी चांगली तडतड आवाज करायला लागली की त्याच्यामध्ये जे आपण मिक्सरला वाटण करून घेतलं होतं ते घालून घेतलं। 2-3 मिनिटं वाटण चांगलं परतलं। आता आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे घातले, त्यामुळे ते थोडंसं खाली चिटकत आहे, त्यामुळे ते सतत हलवत राहायचं। जोपर्यंत तेल सुटत नाही आपल्या मसाल्याला तोपर्यंत ते कंटिन्यू हलवत राहायचं। आता त्याच्यामध्ये आमचा घाटी मसाला आहे, काळा मसाला आणि कांदा लसूण मसाला घातला। 2-3 मिनिटं मसाला शिजू दिला। 4-5 कढीपत्त्याची पाने घातली। हा मसाला परत 2-3 मिनिटं शिजू दिला आणि थोडंसं पाणी घालून एकजीव करून घेतला। पाणी घालून थोडंसं मसाला चांगला शिजवून घ्यायचा। मसाल्याने चांगलं तेल सोडलेलं आहे, बघू शकता किती मस्त दिसतंय त्याचा कलर। नंतर जे आपण वांग्याच्या फोडी करून घेतल्या होत्या त्या घालून 2-3 मिनिटं ते हलवून घेतलं। ह्या पद्धतीने सगळा वांग्याला मसाला लागलेला आहे। बघू शकता किती कलर मस्त आलाय। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घातलं आणि चांगला मसाला मिक्स करून घेतला। त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतलं। मीठ अगोदरच घालायचं, नंतर वांगे शिजल्यानंतर मीठ जर घातलं तर वांग्याला चव येणार नाही। नंतर थोडीशी कोथिंबीर घातली आणि 10 मिनिटं चांगली उकळी काढून घेतली। बघा वांग आपलं मस्त शिजलेलं आहे। हे तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता, भाताबरोबर खाऊ शकता, ज्वारीच्या भाकरीसोबत गरमागरम वांग मस्त लागतं एकदम। नक्की ट्राय करून बघा। तयार आहे वांगी मसाला। रेसिपी आवडली असल्यास चॅनलला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला नवीन असल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।